रेवती, 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 चला उठा उठा. ऑफिसला जायचं नाहीये का? उशीर झालाय. परत मग तुम्हीच म्हणा ना की तुम्हाला उशीर झालाय आणि काही तयार नाही. चला उठा उठा. वहिनी तू जा इथून. जाते मी, पण तुम्ही खाऊन घ्या ना. आणि तुम्हाला ऑफिसला नाही का जायचंय? मग पुन्हा म्हणाल की मला उशीर होतोय, वहिनी नाश्ता दे नाश्ता दे. चला चला चला. वहिनी सांगितलं ना एकदा, तू जा इथून. मला कोणालाच फेस नाही करायचंय. रेवती प्लीज जा. एवढं काहीही झालेलं नाही. ऑफिसला जायचं नाहीये का तुम्हाला? सकाळपासून काही खाल्लं नाहीये तुम्ही. चला 2 घास खाऊन घ्या. वहिनी काय झालंय? काय एवढा त्रास करून घेताय स्वतःला? वहिनी मी खूप सेल्फिश वागले, इतकं मूर्खासारखं वागले ना वहिनी. वहिनी तुम्ही सगळ्यांनी मला किती प्रयत्न केला समजवण्याचा, किती कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला, मी नाही ऐकलं वहिनी. वहिनी घरच्यांना काय वाटत असेल की किती सेल्फिश वागली स्वतःच्या लग्नासाठी. स्वतः घरच्यांचा विचारही नाही केला ग. नाही रेवती, असं का बरं वाटेल आम्हाला? तुम्ही या घरची लाडकी लेक आहात, माझी गोड नणंद आहात. हा, आम्ही तुमची काळजी नाही करणार, आम्ही तुमचा विचार नाही करणार, तर कोण करणार? सांगा मला. सांगा ना. मला बरं वाटावं म्हणून बोलतेस ना. तसंच समजा. पण मला सांगा, तुम्ही का बरं एवढं गिल्टी वाटून घेताय? असं काय केलंय तुम्ही? इकडे बघा. आधी रडणं थांबवा. हे बघा, जे झालंय ना त्यात तुमची काही चूक नव्हती. आपल्या समोर एखादा प्रॉब्लेम आला आणि समोरून कोणीतरी मदतीचा हात देत असेल तर आपण पटकन हात धरतो. का? कारण त्यावेळी आपल्याला त्या प्रॉब्लेम मधनं बाहेर पडायचं असतं. तर समोरचा चांगला की वाईट हे आपल्याला कसं कळणार? तुम्ही तेच केलं. त्यामुळे यात तुमची चूक कशी, सांगा मला जरा. वहिनी पण तुम्हाला किती सांगत होतेस, तुला नको नको ते बोलले ग, भांडले तुझ्याशी. मी ऐकायला हवं होतं ग तुझं. ठीक आहे ना रेवती, पण त्यात काय काय एवढं काय झालं? रेवती, तुमची एक साधी इच्छा होती. तुम्हाला लग्न करायचंय. त्यात तुमची काहीच चूक नाही, तुमचं काहीच चुकलं नाही. ठीक आहे ना? तो समोरचा माणूस वाईट होता आणि त्याला त्याची शिक्षा मिळाली आणि तुम्ही तुमच्या माणसांसोबत स्वतःच्या घरी सेफ आहात. हे पुरेसं नाहीये का? मग झालं तर आता अजिबात रडत बसायचं नाही, कळलं का? चला लवकर फ्रेश व्हा आणि ऑफिसला जा. चला चला चला. पोहे खाऊन घ्या. लाडके आहात ना तुम्ही. चला. खाऊन घ्या. मी चमचा पाठवते. घ्या. वहिनी मगाशी खाली कोण आलं होतं ग? 2 दिवसात जर मला माझे पैसे मिळाले नाहीत तर बघाच मी काय करतो ते. जोर जोरात बोलायचा आवाज येत होता, कसला तरी फुटायचा पण आवाज आला.
सो आज मज्जा आली ना क्लासला? हो खूप मज्जा आली अगं. हे अनुताई, ती फुलं बघ ना किती सुंदर आहेत. हो ग, घेऊयात का? हो चल ना. चल. हा. सोहा, फुलं खरंच खूप सुंदर आहेत ग. हो ग. सोहा, त्यांच्याकडे ऑर्किड्स आहेत. ए ताई, ही फुलं ना मला खूप आवडतात ग. हो, हो. घेऊ का? घे ना प्लीज. दादा, ते ऑर्किड्स आहेत ना, कितीला आहेत ती? 200 रुपये. बापरे. शंभरची मिळतील का? हो मिळतील ना. छान पॅक करून द्या. हा, हो ते. तुला पण ऑर्किड्स आवडतात? नाही ग, मग मला ना रजनीगंधा आवडतात. अगं मग ही फुलं का घेतलीस? माझ्या मिस्टरांना अविनाशला ही फुलं खूप आवडतात. खरं तर फुलं म्हणजे प्रेमाचं प्रतीक. पण आता हीच फुलं तुझं आयुष्य उद्ध्वस्त करायला येणार आहे. मिसेस अनुप्रिया अविनाश पाटकर. जिवाळा, हाय तर तुझा सुखी संसार अनुप्रिया अविनाश पाटकर. आज तुझ्या या सुखी संसाराचा कसा धमाका करते ते बघच. मला जे हवं असतं ते मी मिळवतेच. ॲट एनी कॉस्ट. थ्री टू फन. बूम बूम. रेवतीला आत्ता काही सांगायला नको.
काय ग? कसला आवाज झाला हा? हे हे बघा ना. काय बॉम्ब लावला होता कोणी? देवा, आता नवीन कुठलं संकट येणार या घरावर? वहिनी, तिने सांजेला अभद्र का बोलताय? माझ्या घरात सगळं चांगलं होणार आहे, समजलं? नक्की समजलं ना? या घरावर तर संकट येणारच आणि मीच आणणार ते संकट. अनु, अगं मला भूक लागली आहे. अवी नाही आला अजून? नाही आई, हे येतच असतील. बरं बरं, ठीक आहे. तो आला ना की एकत्र जेवू आपण. मी जेवण गरम करायलाच जाते. तुम्हाला वाढू का आधी? मला चालेल. नाही म्हणजे मला भूक लागली आहे, पण तुम्हाला कंपनी मिळेल ना म्हणून म्हटलं मला चालेल. काही नको मला तुझी कंपनी बिंपनी. माझा अवी आला ना मग एकत्र जेवू आम्ही. अगं पिऊ कुठे आहे ग? पिऊ आली नाही अजून? आई येईलच इतक्यात. अगं वाजले किती बघ. मुलीच्या जातीने संध्याकाळी 7च्या आत घरी यायला पाहिजे. तुझा धाक अजिबात नाही तिच्यावर, लक्षच नाही तिच्यावर तुझं. आई हो, असं का बोलताय तुम्ही? ती कधीच उशिरा येत नाही. आज एक्स्ट्रा क्लास आहे म्हणून उशीर झाला असेल. एरवी घरीच येते ना, एरवी कुठे जाते का ती? बरे झाले तुझ्या लेकीचं कौतुक. थंड पाणी आहे. अवी, दमलास काय रे? पैशाची व्यवस्था झाली? चालू आहेत प्रयत्न. तेलंगकडे गेलो होतो. पैसे मागायला? काय म्हणजे मग कशासाठी जाणार मी? अरे चिडू नको रे. मग काय म्हणाला तो? देतो म्हणाला? देईल म्हणाला, पण आपलं घर सिक्युरिटी म्हणून ठेव असं म्हणतं. काय काय? एवढं काय असं ओरडू नका रे. काय मी हो नाही म्हणालोय त्याला? अहो पण मग काय करायचं? कळत नाहीये मला. पैशाची गरज तर आहे. कसं करणार आहे आपण माहित नाही. अहो ऐका ना, एक बोलायचं होतं, म्हणजे विचारायचं होतं. पटकन बोल. ते उद्या पिहूचा 18वा वाढदिवस आहे ना? तिच्या आवडीचं काहीतरी करू द्या. नाही ते करेन, पण ऐका ना, पिहू 18 वर्षाची होतीये ना, तर तिच्यासाठी एक छोटीशी घरच्या घरी पार्टी करूया का? ठीक आहे, देतो मी तुला पैसे. पण या वेळेस मला त्याच्या बदल्यात सिक्युरिटी पाहिजे पाटकर. काय काय सिक्युरिटी म्हणून देऊ मी तुम्हाला? ए पाटकर, नाही तेलंग, तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे नाहीये काही द्यायला. आहे ना पाटकर, एक गोष्ट आहे. तुझं आलिशान घर आहे. तिच्या मित्रमैत्रिणींना पण बोलवूया. ए बाई, इथे खायला पैसे नाहीत आणि वाढदिवस साजरा कसले करतेस? आणि त्यात मित्र मैत्रिणी सगळ्यांना बोलवणार म्हणजे केवढा खर्च होईल? आई पण सगळं मी घरच्या घरी करेन.
म्हणजे केक डेकोरेशन आहे, जुनं डेकोरेशन आहे आणि बाकी सगळे स्नॅक्स जे काही बनवेन ते सगळं घरच्या घरी. प्लीज करूया नाहीत. हो, पण त्यासाठी पण पैसे लागतात. तू जरी घरी बनवलंस ना तरी सामान आणायला पैसे लागणारच ना, ते कुठून आणशील? आई हो, असं काय करताय? करूया ना आपण घरच्या घरी पार्टी. तिला किती बरं वाटेल. हे त्याची काहीच गरज नाहीये. खरंच पार्टी वगैरे करायची काही गरज नाहीये. अगं पण आई तू नेहमी करतेस ना तसा माझ्या आवडीचा रवा केक कर. बघूया उद्या काय करायचं ते. दमली असशील ना, जा जाऊन फ्रेश हो. हा, एकत्र जेवायला बसतोय आपण. जा. आई प्लीज छोटीशी पार्टी करूया ना घरच्या घरी. अहो तुम्ही तरी सांगा ना आईंना. नाही, मी वेगळाच विचार करत होतो. आता पिहू उद्या 18 वर्षाची होणार, म्हणजे ती सज्ञान होणार आणि आबांच्या विल प्रमाणे प्रॉपर्टी तिच्या नावावर होणार. प्रॉपर्टीवर केस चालू आहे, त्यामुळे ती विकता येणार नाही. त्यात सगळं विचारत होतो मी. अहो पण 18वा वाढदिवस आहे, थोडा तरी स्पेशल व्हायला हवा ना. बरोबर आहे तुझं, इच्छा माझी पण आहे, पण पैसे नाहीयेत अनु. बोल ना आता, अगं बोल ना. अनु, कुठे चालली ही? कुठला खजिना दडलाय का घरात जो हिलाच सापडणार आहे? उगाच आपलं काहीतरी. एवढे पैसे तुझ्याकडे? बोलली नाहीस कधी? अडीअडचणीला लागतात म्हणून घर खर्चातून असे थोडे थोडे पैसे काढून ठेवत असते मी. पिहूच्या वाढदिवसासाठी हे जपून ठेवले होते. काय ग, लेकीसाठी बरे पैसे जमून ठेवले होतेस ग तू? एवढ्यात नक्की होईल ना सगळं? हो हो, नक्की मॅनेज होईल. झालं मग काय, करूया पार्टी. थँक्यू. अरे अभि, करूया. थँक्यू. वाढायला गे आलोच. नाही नाही, ऐका ना. हो, एक मिनिट. काय ऐका ऐका ऐका. आणखीन एक. पटकन बोल. तो पिहूचा मित्र ईशान, त्याला वाढदिवसाला बोलवायचं का? असं काय करताय? त्यांनी आपल्याला खूप मदत केली आहे. आपण त्याला एकदाही घरी बोलवलं नाही, हेच निमित्त होईल नाही का? थांबा. ए बाई, वाढदिवसाला परमिशन दिले तेवढी पुरे नाही का? आणि त्या मुलांना कशाला घरी बोलवायचं? जे काय असेल ना मित्र मंडळी वगैरे ते सगळे बाहेर, घरात काही नको. काय रे अवी? आई असं का बोलताय तुम्ही? आता काय पूर्वीसारखं राहिलं नाहीये. हो ना आई, आहो तो साधा मित्र आहे ना आपल्या पिहूचा. मग घरी आला तर काय हरकत आहे? हो की नाही भाऊजी? बघ अनु, तू म्हणतेस म्हणून हा, आणि त्याने आपल्याला वेळोवेळी मदत केली आहे म्हणून मी परमिशन देतोय. पण त्या कोरावर माझी नजर असणार बारीक. थँक्यू. जाऊ आता मी? हो नक्की जाऊ? हो. आई, उद्या तुमच्याही आवडीचा एखादा पदार्थ करेन. हा, अगं एक काय, चांगले 2-2 पदार्थ कर. आता पार्टीच करायची आहे ना, मग हात कशाला आवरायचा? हा, आणि पैसे आहेत तुझ्याकडे, छान मजा करूया. हो. काय तो आनंद झालाय अनुबाईंना, पण हा आनंद जास्त वेळ टिकणार नाहीये. उद्या तुझ्या लेकीच्या बर्थडे पार्टीचा कसा बँड वाजवते ना ते बघच. ए प्रथम ऐक ना, तुझा फोन देतोस का मला? मला माझ्या फ्रेंड्सना बर्थडे साठी इन्व्हाइट करायचंय, सो प्लीज. ताई, मला नाही बाबांचा वाकडा अजिबात आवडत नाहीये ग. म्हणजे बघ ना, तू माझ्यापेक्षा मोठी आहे, तुझ्याकडे फोन हवा ना. ताई, तुला असं ऑकवर्ड वाटत नाही का ग? म्हणजे तुझ्या सगळ्या फ्रेंड्सकडे फोन असतो आणि तुझ्याकडेच नाही. आधी वाटायचं, पण झाली आता सवय. फोन शिवाय कशी राहू शकतेस?
हा फोन आजपासून तुझा थँक्यू. उद्यापर्यंत. बरं उद्यापर्यंत. हो गा चल दे दिया ते का बर्थडे गिफ्ट. ईशान दादा इन्व्हाइट करते मी. मी थोडी बोललो डेटला जातीये. चोराच्या मनात पोलीस स्टेशन. हॅलो ईशान. ठरलेलं लग्न मोडलंय म्हणून तू चिंतेत आहेस. अविनाशच्या होकाराने उद्या पिहू अजून आनंदी होईल. देवा, अशीच माझ्या घरावर तुझी कृपादृष्टी राहू दे आणि सगळ्यांना सगळ्या संकटांपासून दूर कर.